Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, let's continue bridge course activities of year 2023 and 24. In today's video we shall discuss 9th standards day 7th activity and that is career guidance. तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करतोय डे 7ची ब्रिज कोर्स ॲक्टिव्हिटीबद्दल आणि त्या टॉपिकचं नाव आहे करिअर गायडन्स. तर हा व्हिडिओ तुम्ही स्टार्ट टू एंडपर्यंत बघायला विसरू नका. चला त्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ओके, लेट्स सी करिअर गायडन्स. लर्निंग आउटकम ह्या ॲक्टिव्हिटीजमधून विद्यार्थ्यांमध्ये कोणते गुण विकसित होणार आहे किंवा विद्यार्थी काय शिकणार आहेत. लिसन अटेंटिव्हली टू अ व्हरायटी ऑफ प्रोग्राम्स. व्हरायटी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम्स काळजीपूर्वक ऐका. लिसन अटेंटिव्हली टू ॲन एंटायर स्पीच. एंटायर म्हणजे संपूर्ण जर तुम्हाला एखादं भाषण दिलं असेल किंवा तुम्ही स्पीच ऐकत असेल ते काळजीपूर्वक ऐका. स्टोरी असेल, पोएम असेल किंवा एखादा प्रोग्राम असेल तो काळजीपूर्वक ऐकायला तुम्ही शिकायचं आहे आणि अंडरस्टँड करून घ्यायला शिकायचं आहे. इथे एक आता एक्स्ट्रॅक्ट दिलेला आहे, एक्सपिरियन्स दिलेला आहे की काय तुम्ही काळजीपूर्वक ऐकू शकता ते आपण बघूया. टीचर रीड्स द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे एखादा पॅरेग्राफ म्हणूया. टीचर तुम्हाला वर्गामध्ये एखादा पॅरेग्राफ किंवा आर्टिकल म्हणूया तुम्हाला रीड करून दाखवतील इन अ व्हेरी क्लिअर व्हॉइस, स्पष्ट आवाजामध्ये, एक्सप्लेनिंग वाय वी नीड करिअर गायडन्स इन अवर लाईफ. आणि त्या तुम्हाला समजावून सांगतील त्या आर्टिकलच्या माध्यमातून की आपल्या जीवनामध्ये करिअर गायडन्सचं महत्त्व का आहे, त्याची गरज का आहे, हे तुम्ही काळजीपूर्वक ते जेव्हा बोलून दाखवतील ते ऐकायचं आहे. टीचर आस्क स्टुडंट्स टू रीड इट सायलेंटली अँड आन्सर इट द क्वेश्चन. कदाचित तो जो आर्टिकल असेल बोर्डवरती लिहून देतील आणि तो तुम्हाला काळजीपूर्वक वाचायला देखील सांगतील आणि ट्राय टू अंडरस्टँड आणि त्याच्या समजून घेऊन त्याच्यावरती जो क्वेश्चन विचारले आहे ते तुम्हाला त्याचे ॲन्सर द्यायला सांगतील. आता आपण डायरेक्ट बघूया की तो करिअर गायडन्सचा आर्टिकल काय आहे जे की टीचर तुम्हाला रीड करून दाखवतील. याबद्दल तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. टाईम हॅज चेंज. काळ बदललेला आहे. सो हॅज एज्युकेशन. आणि म्हणून शिक्षणामध्ये सुद्धा बदल झाला आहे. सम इयर्स ॲगो. काही वर्षापूर्वी स्टुडंट्स वॉन्टेड टू बिकम एदर इंजिनियर्स ऑर डॉक्टर्स. काही दिवसापूर्वी विद्यार्थ्यांना इंजिनियर किंवा डॉक्टरच बनण्याची इच्छा असायची. बट नाव डेज, परंतु सध्याच्या काळामध्ये सेव्हरल अपॉर्च्युनिटीज आर देअर इन सेव्हरल सेक्टर्स ऑफ एज्युकेशन. शिक्षणाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये अनेक अपॉर्च्युनिटीज, संधी, करिअरच्या किंवा जॉबच्या संधी अवेलेबल आहेत, उपलब्ध आहे. इन्क्लुडिंग द मेन स्ट्रीम्स ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स. आणि ज्या तुमच्या मेन स्ट्रीम्स आहेत जे 10वीनंतर आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जॉब्स अपॉर्च्युनिटीज किंवा करिअर अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. देर आर सेव्हरल स्ट्रीम्स लाईक, मग त्या कोणकोणत्या आहेत ते इथे दिले वर्णन केलं आहे. टेक्नॉलॉजी आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, फॅशन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, देन बायो इन्फॉर्मॅटिक, मॅनेजमेंट स्टडीज, forensic science, law, industry, travel and industry, mass communication, public relation, defense service and so on. So these are the career options nowadays it is available. हे सगळं आज अवेलेबल आहे. The availability of various options leaves student confused. आता हे सर्व जे अवेलेबल आहे, उपलब्ध आहे, यामुळे कोणतं ऑप्शन सिलेक्ट करायचं करिअरचं याच्यामध्ये विद्यार्थी कन्फ्यूज होऊ शकतात. अँड हिअर इज द नीड फॉर करिअर गायडन्स. आणि म्हणूनच हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी करिअर गायडन्सची आवश्यकता असते. आफ्टर कम्प्लिटिंग द मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी कंप्लीट झाल्यानंतर ज्युनियर कॉलेज स्टडीज किंवा 11वी-12वीचा ज्युनियर कॉलेजचा अभ्यास कंप्लीट झाल्यानंतर स्टुडंट्स आर मोर कन्फ्यूज. इथे आपल्याला विद्यार्थी खूप गोंधळलेल्या अवस्थेमध्ये दिसतात, कन्फ्यूज दिसतात. द डिसिजन टेकन ॲट दिस स्टेज इज रिअली क्रुशियल वन. आणि या वयामध्ये जे डिसिजन घेतलं जातं करिअरच्या बाबतीमध्ये ते खूप महत्त्वाचं ठरलेलं असतं किंवा ठरणार असतं. ॲट दिस स्टेज किंवा या टप्प्यावरती करिअर गायडन्स और वोकेशनल गायडन्स प्लेज अ वायटल रोल. म्हणून ते डिसिजन घेण्या अगोदर विद्यार्थ्यांनी करिअर गायडन्स किंवा करिअरचं मार्गदर्शन घेणं किंवा वोकेशनल म्हणजे व्यावसायिक मार्गदर्शन सल्ला घेणं खूपच वायटल रोल प्ले करतो, म्हणजे इम्पॉर्टंट, गरजेचं आहे. इट टेस्ट द स्टुडंट पोटेन्शियल. यामुळे काय होतं की विद्यार्थ्यांची किती पोटेन्शियल आहे म्हणजे त्या करिअरकडे जाण्याकडे, जॉबकडे जाणं, त्याच्यामध्ये किती कॅपॅसिटी आहे ती त्या विद्यार्थ्यांना दिसून येते. शो देम द करेक्ट पाथ ॲज फार ॲज हिज ऑर हर करिअर
इज कन्सर्न, म्हणजे ज्या करिअरच्या दिशेने तो जाणार आहे त्या दिशेने जाण्यासाठी त्याच्याकडे ती कॅपॅबिलिटी आहे का, हे विद्यार्थ्याला करिअर गायडन्सच्या माध्यमातून माहिती होते. अपार्ट फ्रॉम इट, त्याच्याशिवाय अ नंबर ऑफ कॉलेजेस, अवेलेबिलिटी ऑफ सीट्स, यामधून आणखीन काय तुम्हाला गायडन्स भेटतं की कॉलेजेसमध्ये ते सीट्स अवेलेबल आहेत का, फीस स्ट्रक्चर किती आहे, म्हणजे फीस किती आहे त्याची, ॲप्लिकेशन ड्युरेशन म्हणजे किती कालावधीमध्ये आपण ॲप्लिकेशन किंवा अर्ज करू शकतो, अँड जॉब्स प्रॉस्पेक्ट्स आर ऑल्सो गिवन, फोकस ऑन करिअर गायडन्स, जॉबच्या अवेलेबिलिटी किती आहेत हे सगळा विचार करिअर गायडन्स म्हणून तुम्हाला दिला जातो. इट ऑल्सो फोकस प्रॉपर लाईट्स ऑन सॉफ्ट स्किल्स नीडेड फॉर द स्पेसिफिक जॉब, विशेष जॉबसाठी तुमच्यामध्ये सॉफ्ट स्किल्स काय आहे ते याच्यावरती देखील फोकस केला जातो. इन द केस ऑफ पर्स्युइंग द हायर स्टडीज अब्रॉड, जे बाहेर जाऊन तुम्ही उच्च शिक्षण घेता ॲब्रॉड म्हणजे फॉरेन कंट्रीजमध्ये, द रोड मॅप्स इज क्लिअरली मेन्शन्ड इन द करिअर गायडन्स, आणि करिअर गायडन्समध्ये तो जो रोड मॅप आहे फॉरेन एज्युकेशन किंवा फॉरेनला जाऊन एज्युकेशन घेणं ते क्लिअर तुम्हाला स्पष्ट केलं जातं. इट शेअर्स नॉट ओनली द इन्फॉर्मेशन अँड ॲडमिशन क्रायटेरिया अँड स्कॉलरशिप बट ऑल्सो प्लेसमेंट अपॉर्च्युनिटी, तिथे स्कॉलरशिप कशी मिळून तिथे जायचं किंवा तिथे कोणकोणती इन्फॉर्मेशन आहे एवढंच नव्हे तर तुम्हाला त्या ठिकाणी प्लेसमेंट अपॉर्च्युनिटी म्हणजे जॉबच्या अपॉर्च्युनिटी डायरेक्ट कशा आहेत त्याबद्दल देखील नॉलेज भेटतं. इन दिस रिगार्ड, या बाबतीमध्ये करिअर गायडन्स इज प्लेइंग अ व्हेरी सिग्निफिकंट रोल इन द लाईव्स ऑफ स्टुडंटच्या जीवनामध्ये करिअर गायडन्स अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करतो. सो खूप छान इन्फॉर्मेशन इथे मिळालेली आहे. याच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स आहे, आपण ते बघूया. टिक द वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स ऑर ट्रू ऑर फॉल्स, खाली काही वाक्य दिलेले आहेत या आर्टिकलच्या रिलेटेड, ते सत्य की असत्य तुम्ही सांगायचे आहे. टीचर राईट द फॉलोइंग सेंटेन्स, आता ते सेंटेन्स या प्रकारे, देर इज अ कॉम्पिटिशन इन एव्हरी सेक्टर, प्रत्येक सेक्टरमध्ये प्रत्येक विभागामध्ये कॉम्पिटिशन आहे, हो स्पर्धा आहे. येस, इट इज अ ट्रू, तुम्हाला डायरेक्ट आन्सर दिलेला आहे. वी नीड फोकस ऑन आवर स्टडीज, विद्यार्थ्यांना त्यांच्या स्टडीजवरती लक्ष केंद्रित करणे गरजेचं आहे. येस, इट इज द ट्रू स्टेटमेंट्स. नेक्स्ट वन, देर आर लिमिटेड स्ट्रीम्स ऑफ एज्युकेशन, एज्युकेशनमध्ये खूप लिमिटेड जागा आहेत. नो, देर आर सो मेनी व्हेरियस ऑप्शन्स आर देअर, सो इट इज अ फॉल्स, हे फॉल्स ऑप्शन आहे. नेक्स्ट, करिअर गायडन्स प्लेज अ वायटल रोल ओनली इन डोमेस्टिक एज्युकेशन, डोमेस्टिक म्हणजे आपल्या देशामध्येच आपल्या कंट्री लेवलवरतीच ते फक्त लिमिटेड असं आहे का, नाही, हे सुद्धा फॉल्स. तुम्ही फॉरेन कंट्रीजमध्ये सुद्धा एज्युकेशन घेऊ शकता, तिथे तुम्ही जॉब करू शकता. वन कॅन इझिली सीक हिज ऑर हर फ्युचर विथ द हेल्प ऑफ करिअर गायडन्स, करिअर गायडन्सच्या माध्यमातून तुम्ही सहजपणे काय करू शकता, तुम्ही मदत घेऊ शकता, हेल्प मिळू शकता करिअर गायडन्समधून. तर हे ट्रू सेंटेन्स आहे. करिअर गायडन्स नेक्स्ट शुड बी टेकन वाईल वन इज स्टडिंग इन क्लास 10th अँड क्लास 12. करिअर गायडन्सची तुम्ही घेऊ शकता, मार्गदर्शन घेऊ शकता तुम्ही इयत्ता 10वीमध्ये किंवा 12वीमध्ये असताना. येस, इट इज ट्रू. सो हे ॲक्टिव्हिटीज आणि डायरेक्ट आपण ॲन्सर बघितलं. आता नेक्स्ट तुम्हाला जे होमवर्कसाठी काही ॲक्टिव्हिटी दिल्या आहेत ते बघूया. नोट डाऊन द ॲडव्हान्टेज ऑफ करिअर गायडन्स इन युअर नोटबुक. आता विद्यार्थ्यांनी स्वतःहून किंवा गुगलची मदत घेऊन लिहायचं आहे की करिअर गायडन्सचे आपल्याला फायदे काय आहेत याबद्दल. ॲडव्हान्टेजेस म्हणजे फायदे. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे, कलेक्ट न्यूज आर्टिकल्स बेस्ड ऑन करिअर गायडन्स पब्लिश इन व्हेरियस न्यूजपेपर्स आणि शेअर देम. म्हणजे वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये जे करिअर किंवा नोकरी संबंधित ज्या न्यूज असतात ते जमा करायचे आहेत, त्याच्या आर्टिकल्स कात्रण, आणि ते एकमेकांना वर्गामध्ये तुम्ही शेअर करू शकता. आता याच्यावरती मी काही आन्सर दिलेले आहे ते बघूया. ते म्हणजे फर्स्ट म्हणजे ॲडव्हान्टेजेस ऑफ करिअर गायडन्स, करिअर गायडन्सचे काय ॲडव्हान्टेज किंवा फायदे ते थोडक्यामध्ये दिले ते आपण बघूया. करिअर गायडन्स इज अ बेनिफिशियल फॉर पीपल हू वॉन्ट टू डिरेक्शन फॉर प्रोफेशनल जर्नी, म्हणजे व्यावसायिक जीवनामध्ये कुठे जायचं यासाठी करिअर गायडन्स आपल्याला हेल्प करतो. इट हेल्प्स इंडिव्हिज्युअल्स म्हणजे वैयक्तिक आपल्याला मदत भेटते. अंडरस्टँड देअर स्ट्रेंथ, स्वतःची स्ट्रेंथ ओळखण्यासाठी, इंटरेस्ट अँड स्किल्स विच हेल्प्स देम टू मेक इन्फॉर्म करिअर चॉईसेस. करिअर गायडन्स प्रोव्हाइड्स, करिअर गायडन्समध्ये तुम्हाला काय मदत मिळते, व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरियस इंडस्ट्रीज, जॉब्स अँड एज्युकेशन नीडेड फॉर दोज जॉब्स. Next, it helps individuals to set realistic career goals and enhance their chances of getting hired by teaching them skills like resume writing and interview preparation. इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची, रिझ्यूम कसा बनवायचा याबद्दल तुम्हाला इथे मदत भेटते. राईट. नेक्स्ट, करिअर गायडन्स ऑफर्स पर्सनलाइज सपोर्ट बूस्टिंग कॉन्फिडन्स अँड मोटिवेशन. तुम्हाला यामधून चांगली मोटिवेशन भेटतो किंवा तुम्हाला पर्सनल सपोर्ट दिला जातो. अँड लास्ट वन, समरी आपण यामध्ये असं म्हणू शकतो थोडक्यामध्ये, करिअर गायडन्स हेल्प्स पीपल मेक बेटर करिअर डिसिजन्स, navigate the job market and succeed in their chosen path. So these are the some of the advantages of career guidance. नेक्स्ट जो टॉपिक जो होता की जे तुम्ही वेगवेगळे कात्रण किंवा जे जॉबच्या रिलेटेड जे आर्टिकल्स किंवा
न्यूजपेपर्समध्ये येतात ते तुम्ही शेअर करायचे. ते या प्रकारचे जे विच स्ट्रीम टू फ्लोट ऑन, कोणत्या स्ट्रीमला जायचं किंवा कोणत्या शाखेला जायचं, अशा प्रकारचे करिअर गायडन्सच्या रिलेटेड जे काही आर्टिकल्स असतील, न्यूज असतील तुमच्याकडे जे तुम्ही कट करून ठेवले असेल ते तुम्ही शेअर करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आजचा व्हिडिओ आपण डे 7ची जी ॲक्टिव्हिटीज आहे निश्चितपणे तुम्हाला ती समजली असेल. याची PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल, ती तुम्ही ओपन करून किंवा डाउनलोड करून तुम्ही तिच्या नोटबुकमध्ये जे काही या ब्रिज कोर्सच्या रिलेटेड तुम्हाला वही बनवायचे त्यामध्ये लिहून घेऊ शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डे 8ची ॲक्टिव्हिटी बघणार आहोत. तोपर्यंत विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.